विद्यार्थी मित्र हो, अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण अर्थशास्त्रातील काही मूलभूत संकल्पनांचा आढावा दीपावलीपूर्वी आपण अभ्यासलेला होता आणि नुकतीच आपण सर्वांनी दीपावलीचा लाभ घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून दीपावलीनंतर महाराष्ट्र शासनाने आपले वर्ग शाळेमध्ये सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. पण लवकरच आपले वर्ग सुरू होतील, तरी देखील 1-2 दिवसामध्ये वर्ग सुरू न झाल्यामुळं आपण आपल्या विषयाला पुन्हा सुरुवात करत आहोत. अर्थात अर्थशास्त्रातील काही मूलभूत संकल्पनांचा आढावा आपण इथं 11वीमध्ये अभ्यासतोय. त्यामध्ये काही संकल्पनांचा आढावा या अगोदर आपण घेतला की अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या काही व्याख्या, त्यानंतर काही गरजांची वैशिष्ट्य, गरजांचं वर्गीकरण, मूल्य म्हणजे काय, अर्थात हिरा आणि पाणी यामधला विरोधाभास आपण अभ्यासला. अर्थात काही बेसिक संकल्पना आपल्या त्या पहिल्या टॉपिकमधल्या राहिलेल्या होत्या, त्या आज आपण काही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातली पहिली संकल्पना आहे संपत्ती. अर्थात संपत्ती कशाला म्हणायचं, संपत्तीमध्ये 4 घटक कोणते दिलेले आहेत आणि संपत्ती हस्तांतर होतं का, संपत्ती कशाला म्हणायचं, त्यांचा आढावा आपल्याला घेतल्यानंतर काही उत्पन्नाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि आजच्या घटकासाठी आपण संपत्ती आणि उत्पन्नाचे प्रकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. अर्थात त्या दृष्टिकोनातून संपत्तीची व्याख्या आपल्याला दिलेली आहे की संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते, मार्केट प्राइस किंवा मार्केट व्हॅल्यू ज्या वस्तूमध्ये असते त्याला आपण संपत्ती असं म्हणतो. याचाच अर्थ संपत्तीला पैशाचा स्रोत निर्माण झाला पाहिजे. अशी वस्तू की ज्याला आपण संपत्ती म्हणणार आहोत की त्या वस्तू व सेवेचं देवाणघेवाण करता आली पाहिजे किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला त्या वस्तूचा विनिमय करता आला पाहिजे. याचाच अर्थ मुळात त्या वस्तूला बाजार मूल्य, याचा अर्थ पैशामध्ये ती वस्तूचं मूल्य निश्चित करता आलं पाहिजे. मार्केट प्राइस आपल्याला निश्चित करता आले पाहिजे. अर्थात प्रत्येक वस्तूला काहीतरी किंमत प्राप्त होते, कारण त्या वस्तूमध्ये काहीतरी गुण वैशिष्ट्य असतात म्हणून. आणि संपत्ती आपण ज्या वस्तूला म्हणणार आहोत त्या वस्तूचे सुद्धा काही वैशिष्ट्य आपल्याला दिलेले आहेत. याचाच अर्थ संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य किंवा मार्केट प्राइस असते व त्या वस्तूची देवाणघेवाण करता येते किंवा अशा वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विकता येतात किंवा एका वस्तूची मालकी दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येते, अशा कोणत्याही वस्तूंना संपत्ती असं आपण म्हणू शकतो. मग याचाच अर्थ बाजार मूल्य म्हणजे मागण्या आणि पुरवठ्याच्या समतोलातून वस्तूची किंमत निश्चित होत असते. आज अनेक वस्तू बाजारामध्ये येत असतात, त्याला वस्तू निश्चित, त्याचं मूल्य निश्चित असतं. उदाहरणार्थ 1 किलो सफरचंद, याचा अर्थ 150 रुपये किंमत आहे. एक फ्लॅट म्हणजे 15 लाख रुपये ज्याची किंमत आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विकते, दुसरी व्यक्ती ती विकत घेते आणि याचाच अर्थ एका वस्तूचा ताबा दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, याची देवाणघेवाण होते, त्याला आपण संपत्ती असं म्हणतो. आज प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्वरूपात संपत्ती बाळगण्याचा प्रयत्न करत असते. आपण इतर वेळी संपत्ती कशाला म्हणतो की जमीन आहे, गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, याचा अर्थ जड जवाहिरे आहेत, दागिने आहेत, दुसऱ्या बाजूला सोनं आहे, हिरा आहे, या आपण संपत्ती असं म्हणतो. या व्यतिरिक्त घरामधलं असलेलं फर्निचर असेल, टेबल असेल, कारण हे टेबल आपण विकू शकतो, दुसऱ्या व्यक्तीला ते विकून त्याचे पैसे आपण मिळवू शकतो, त्याचं हस्तांतर आपल्याला करता येतं, अशा वस्तूंची देवाणघेवाण आपल्याला करता येते, याला आपण संपत्ती असं म्हणतो. अर्थात दिलेल्या व्याख्येप्रमाणे संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य आहे व त्या वस्तूची आपल्याला देवाणघेवाण करता येते, अशा कोणत्याही वस्तूला आपण संपत्ती म्हणतो. परंतु संपत्तीची ही जरी व्याख्या आपण अभ्यासलेली असली तरी संपत्तीची काही वैशिष्ट्य मात्र आपल्याला अभ्यासल्याशिवाय संपत्तीचा अर्थ आपला पूर्ण होणार नाही. मग आता संपत्तीची वैशिष्ट्य कुठली? संपत्तीचं पहिलं वैशिष्ट्य आहे की उपयोगिता. उपयोगिता याचा अर्थ मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता ज्या वस्तूमध्ये असते त्या वस्तूतील मानवी गरज भागवण्याच्या क्षमतेला आपण उपयोगिता असं म्हणतो. अनेक वस्तूमध्ये उपयोगिता असते, परंतु उपयोगिता ही मानव निर्मित किंवा मानव सापेक्ष संकल्पना आहे.
व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता त्या व्यक्तीला असेलच असं नाही. प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असतेच असं नाही, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि उपयोगिता ही व्यक्ती परत्वे बदलणारी संकल्पना आहे. उदाहरणार्थ, दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता आहे, न पिणाऱ्या व्यक्तीला त्यामध्ये उपयोगिता नाही. दुसरी गोष्ट, पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला, सुशिक्षित व्यक्ती असेल तर त्याला पुस्तकामध्ये उपयोगिता आहे, परंतु अशिक्षित व्यक्ती असेल तर त्यामध्ये उपयोगिता नाही. शिक्षकाच्या दृष्टीनं फळ्यामध्ये त्या शिक्षकाला त्यामध्ये उपयोगिता आहे, पण विद्यार्थ्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये उपयोगिता नाही. याचाच अर्थ फळ्यामुळं माझी लिहिण्याची क्रिया पूर्ण केली जाते, खडू फळ्यावरती लिहितो आणि त्यामुळं ते पटवून किंवा सांगण्यासाठी मला फळ्याचं महत्त्व आहे किंवा फळ्यामध्ये उपयोगिता निर्माण होते. याचाच अर्थ ज्या मानवी वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला उपयोगिता असे म्हणतात. अर्थात घरामध्ये टेलिव्हिजन असेल, वॉशिंग मशीन असेल, सायकल असेल, टू व्हीलर गाडी असेल, दुसऱ्या बाजूला फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, की आपल्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये असते, म्हणून त्या वस्तूला आपण उपयोगिता असं म्हणतो. याचाच अर्थ संपत्तीमधलं पहिलं वैशिष्ट्य आहे, जर एखाद्या वस्तूला संपत्ती म्हणायचं असेल तर त्या संपत्तीमध्ये पहिला गुण असला पाहिजे की त्या वस्तूमध्ये उपयोगिता हा गुणधर्म असला पाहिजे. संपत्तीचा दुसरा गुण वैशिष्ट्य सांगितलं की दुर्मिळता. ज्या वस्तूला संपत्ती म्हणायचं आहे त्या वस्तू दुर्मिळ असल्या पाहिजेत. दुर्मिळ याचा अर्थ त्यांचा पुरवठा दुर्मिळ स्वरूपामध्ये असला पाहिजे, मुबलक प्रमाणात त्याचा पुरवठा असता कामा नये. याचाच अर्थ ज्या वस्तूमध्ये दुर्मिळता हा गुणधर्म आहे आणि त्या वस्तूला जास्त पैसे मोजावे लागतात, अशा वस्तूला संपत्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ, सोन्याचा साठा मुबलक प्रमाणात नाही, दुर्मिळ प्रमाणात आहे, म्हणून आज सोन्याच्या किमती 50,000 रुपये तोळ्याच्या पुढे गेलेले आहेत. जमीन दुर्मिळ आहे, जमिनीचा पुरवठा आपल्याला वाढवता येत नाही, जमीन जास्त उपलब्ध करता येत नाही, म्हणून जमिनीच्या किमती जास्त आहेत. दुसऱ्या बाजूला फ्लॅटच्या किमती, फ्लॅटच्या मोठ्या प्रमाणात फ्लॅट जरी बांधलेले असले तर त्याची संख्या दुर्मिळ आहे, म्हणून फ्लॅटच्या किमती लाखाच्या घरात गेलेल्या आहेत. दागदागिने असतील, जवाहिरे असतील, अशा वस्तू दुर्मिळ आहेत, म्हणून त्या वस्तूमध्ये दुर्मिळता गुणधर्म आहे, म्हणून त्याला आपण संपत्ती असं म्हणतो. संपत्तीचा तिसरा गुणधर्म सांगितलेला आहे की विनिमयता. संपत्ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचा विनिमय करता आला पाहिजे, किंवा काही संपत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हस्तांतरित करता आली पाहिजे, त्याचं ठिकाण बदलता आलं पाहिजे. आता काही वेळेला जमीन असेल किंवा घर असेल, त्याचं आम्हाला ठिकाण बदलता येणार नाही, ते त्याच ठिकाणी असणार आहे, कारण त्याचा संपत्ती ही स्थिर संपत्ती असते. परंतु काही संपत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला वाहून नेता येते. उदाहरणार्थ, दागदागिने एका ठिकाणी खरेदी करून त्याची दुसऱ्या ठिकाणी विक्री करता येते. एखादं वाहन खरेदी केल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी नेता येतं. एखादं यंत्रसामग्री खरेदी केल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी आपल्याला वाहून नेता येते. याचा अर्थ संपत्तीमध्ये विनिमयता हा गुणधर्म आहे. विनिमयता याचा अर्थ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचं हस्तांतर करता आलं पाहिजे. एका व्यक्तीनं ती वस्तू दुसऱ्या व्यक्तीला विकल्यानंतर त्याची मालकी दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते, त्याला आपण विनिमयता हा गुणधर्म आहे असं म्हणतो. याचाच अर्थ संपत्तीचं मूर्त स्वरूपात हस्तांतर करता आलं पाहिजे, हा गुणधर्म त्यामध्ये असेल तर त्या वस्तूला आपण संपत्ती म्हणू शकतो. आणि संपत्तीचा शेवटचा गुणधर्म सांगितलेला आहे किंवा शेवटचं चौथं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे मनुष्यबाह्यता. आपण ज्या वस्तूला संपत्ती म्हणणार आहे ती वस्तू मनुष्यापासून वेगळी असली पाहिजे. याचाच अर्थ ती मनुष्यामध्ये असता कामा नये. मनुष्यापासून त्या संपत्तीला स्वतंत्र अस्तित्व आहे. याचा अर्थ दागदागिने मनुष्यापासून बाजूला ठेवता येतात, जमीन मनुष्यापासून बाजूला ठेवता येते. जरी आपण जमिनीवर येते असलो तर आपल्या मालकीच्या जमिनीपासून आपल्याला दूर जाता येतं. दुसऱ्या बाजूला आपल्याकडं असणारं जे फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, पिशवी असेल, कुठली वस्तू आपली संपत्ती असते की ती आपल्यापासून दूर ठेवता आली पाहिजे, त्याला आपण संपत्ती असं म्हणतो. याचाच अर्थ
मनुष्यबाह्यता, मनुष्यापासून दूर असणाऱ्या वस्तूला की जी आपल्याला हस्तांतरित करता येते, विकता येते, दुसऱ्याला देता येते, देवाणघेवाण करता येते, त्याचा विनिमय करता येतो, अशा वस्तूला आपण संपत्ती असं म्हणतो. याचाच अर्थ ज्या वस्तूमध्ये वरील 4 प्रकारचे गुणधर्म आहेत, उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता, हे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म असणारी कोणतीही वस्तू ही संपत्ती आहे. संपत्तीमध्ये यापैकी कोणताही जर एखादा गुणधर्म नसेल तर त्याला आपण संपत्ती म्हणू शकत नाही. म्हणून संपत्तीच्या बाबतीमध्ये हे 4 गुणधर्म असणारे कोणत्याही वस्तूला आपण संपत्ती असं म्हणतो. दुसरा प्रश्न आता तुम्हाला विचारलेला आहे की तुम्हाला माहीत आहे का या सदराखाली, पण आपल्याला तो प्रश्न विचारला जात नाही, पण तुम्हाला त्या संबंधीचं ज्ञान असावं या उद्देशानं काही माहिती पुस्तकामध्ये दिलेले. जन्मजात एखाद्या व्यक्तीकडं चांगला आवाज असतो, चांगलं वक्तृत्व त्या व्यक्तीकडे असतं, त्या एखाद्या व्यक्तीकडे त्याचं सौंदर्य असतं, देखणेपणा असतो, या व्यक्ती त्या व्यक्तीशी निगडीत असतात, परंतु त्या देखणेपणात किंवा त्याच्या सौंदर्यात किंवा त्या व्यक्तीच्या आवाजात आपल्याला देवाणघेवाण करता येत नाही. उदाहरणार्थ आपली भारताची गान कोकिळा म्हणून लता मंगेशकर यांना संबोधलं जातं, पण त्यांचा जो स्वर आहे, त्यांचा जो आवाज आहे, तो आपल्याला दुसऱ्याला देवाणघेवाण करता येत नाही. म्हणून लता मंगेशकर यांच्या आवाजाला, त्यांच्या स्वराला संपत्ती म्हणता येत नाही. याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीचं देखणेपण, त्याचं सौंदर्य, त्याचा आवाज या गोष्टी दुसऱ्याला देता येत नाहीत, त्या विकता येत नाहीत, म्हणून त्याला संपत्ती म्हणता येत नाही. या व्यतिरिक्त दुसरे सांगितलेले भौतिक हस्तांतर क्षमता, ज्या वस्तू व सेवामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या विकता येतात, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला त्या विकता येतात, विकत घेता येतात, त्याला बाजार मूल्य प्राप्त करता येतं, अशा कुठल्याही वस्तूला संपत्ती म्हणता येतं. या व्यतिरिक्त मालकी हस्तांतर क्षमता म्हणजे माझं घर आहे, माझं घर विकल्यानंतर जी मालकी प्राप्त होते ती मालकी दुसऱ्या व्यक्तीकडे जाते, म्हणजे त्या मालकीचं हस्तांतरण होतं, अशा वस्तूला मालकी हस्तांतरण क्षमता असं म्हणतात. याचाच अर्थ हे माहितीसाठी तुम्हाला दिलेलं आहे. या व्यतिरिक्त आजच्यासाठी आणखीन 2 कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत की वैयक्तिक उत्पन्न. अर्थात व्यक्तीला अनेक स्रोतामधून उत्पन्न मिळत असतं, त्या उत्पन्नातून जे व्यक्ती दैनंदिन स्वरूपामध्ये अनेक पद्धतीनं कष्ट करत असतो, त्या कष्टातून त्याला जे मिळालेलं उत्पन्न असतं, त्या सगळ्या उत्पन्नाची गोळाबेरीज म्हणजे वैयक्तिक उत्पन्न. उदाहरणार्थ मी शिक्षक आहे, शिक्षक म्हणून मला पगार मिळतो, पगार हे माझं उत्पन्न आहे. या व्यतिरिक्त मी माझी शेती करतो, शेतीतून मला जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचा समावेश सुद्धा त्यामध्ये होतो. उदाहरणार्थ दुसऱ्या बाजूला माझं म्हैस पालन आहे, शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, त्यामधून सुद्धा मला जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश सुद्धा हा उत्पन्नामध्ये होतो. या व्यतिरिक्त माझं घर मी दुसऱ्याला भाड्यानं दिलेलं आहे, त्या भाड्यानं मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश सुद्धा त्या उत्पन्नामध्ये होतो. याचाच अर्थ वैयक्तिक उत्पन्न म्हणजे एक कुटुंब प्रमुख वेगवेगळ्या स्रोतापासून जेवढं काही उत्पन्न मिळवतो त्या उत्पन्नाची गोळाबेरीज त्याला वैयक्तिक उत्पन्न म्हणतात. आता शेवटची कन्सेप्ट आजच्यासाठी की वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. याचा अर्थ वैयक्तिक उत्पन्नातील असा जो भाग की जो प्रत्यक्ष कर म्हणून आपल्याला कर भरावा लागतो. उदाहरणार्थ मला जो शिक्षक म्हणून जो पगार मिळतो त्या पगारातून दर महिन्याला माझ्या पगारातून इन्कम टॅक्स किंवा उत्पन्न कर वजा करावा लागतो. दर महिन्याचे असे वर्षाचे उत्पन्नाचे एकूण टॅक्स जो वजा केला जातो, माझं व्यय शक्य उत्पन्न वैयक्तिक उत्पन्न 100 रुपये आहे, 100 रुपयेमधून माझे 20 रुपये टॅक्स म्हणून कर म्हणून वजा करून जी शिल्लक राहिलेली रक्कम आहे 100 वजा 20 बरोबर 80, 80 हे माझं झालं वैयक्तिक उत्पन्न. हे वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न झालं. माझं एकूण उत्पन्न 100 रुपये, त्या 100 रुपयेतून मी कर भरल्यानंतर ते 20 रुपये वजा केल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्याला आपण वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न असं म्हणतो. याचाच अर्थ उत्पन्नातील असा प्रत्यक्ष जो भाग उत्पन्न कर असेल, वैयक्तिक संपत्ती कर असेल, तो भरल्यानंतर जे काही शक्य शिल्लक राहतं त्याला आपण व्यय शक्य उत्पन्न असे म्हणतो. उत्पन्नाचे अजून काही प्रकार आहेत, अर्थात व्हिडिओला लिमिट असल्यामुळं आपण हा व्हिडिओ इथं थांबवत आहेत. उत्पन्नाचे काही बाकीचे इतर जे प्रकार आहेत ते आपण
उद्या कंटिन्यू पाहू.